शिवयोग सिद्धरामेश्वराची यात्रा 13 तारखेपासून सुरुवात झाला। 13 तारखेला येडणीमधन, 14 तारखेला अक्षता, 15 तारखेला होम, 16 तारखेला दारू व 17 तारखेला कपडकाळीचा कार्यक्रम। आज सकाळी दुपारी 12:30 वाजता सिद्धरामेश्वर हातल योगदंडाच्या पूजनेने देशमुख यांच्या वाड्यात योगदंडाची पूजा झाली व त्या ठिकाणी हिऱ्याबाबू यांची पादपूजा होऊन सिद्धरामेश्वराच्या यात्रेचे सांगता समारंभ। आम्ही जो भगवा ड्रेस घालतो तो आम्ही त्या ठिकाणी प्रसाद घेताना घरी येऊन तो उतरतो। त्याच्यानंतर संध्याकाळी 10 वाजता 1 ते 5 नंदीध्वज मंदिरात आल्यानंतर या ठिकाणी सर्व नंदीध्वज 5 फेऱ्या मारल्यानंतर हिऱ्याबाबू यांच्या हस्ते सर्व नंदीची पूजा होऊन यात्रेचा कपडकाळीचा हा कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम पार पडला व यात्रेचा सांगता समारंभ झाला। आणि ह्या यात्रेमध्ये आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य दिलं त्याबद्दल मैं आपल्या सोलापुरातील सर्व सद्भक्ताचे मी आभार मानतो। असेच सहकार्य आपण आपल्या पुढच्या देत जावं असे मी सिद्धरामचंद्र प्रार्थना करतो। आम्ही जो नियोजन केलं होता त्या नियोजनाला या यात्रेतील सर्व मानकरी भक्तगण आणि सोलापुरातील सर्व भक्तगणांनी आम्हाला सहकार्य केल्यामुळं हा कार्यक्रम झाला। आणि महत्त्वाचं ह्या कार्यक्रमाला हा जो मी नियोजन केलं होतं त्याला मला सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद मिळाला। त्याच्या आशीर्वादानेच हा कार्यक्रम झालेला आणि त्याच्यात तुमचं सगळ्याचं सहकार्य म्हणून हा यात्रा आपण सोहळा म्हणून चांगल्या रीतीने पार पडला। असेच सहकार्य आपलं असावे अशी मी सिद्धरामचंद्र प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांचे आयुष्य सुखाचे आणि समृद्ध जावो असं सिद्धरामचंद्र प्रार्थना करतो। मी कुमार शिरशी या ठिकाणी गेल्या राजशेखर हिऱ्याबाबू त्यांच्या परिवाराने एक संकल्प केला होता दीड महिन्याखाली की यंदाच्या वर्षी जत्रेचा जो स्वरूप आहे जो मागील 40 वर्षा अगोदर जसं होत होता त्याप्रमाणे यावर्षीही करायचं त्यांनी ठरवलेले होते व तो जो संकल्प त्यांनी केलेला आहे तो संकल्प पूर्णपणे सिद्धीस उतरलेला आहे। याचं मुख्य कारण म्हटल्यानंतर ना की राजशेखर हिऱ्याबाबूंनी स्वतःहून त्याच्या जातीने लक्ष घातले व त्याचबरोबर त्यांच्या परिवाराने सगळे हिऱ्याबाबू परिवाराने त्यांनी सहभागी होऊन सहकार्य करून जत्रा व्यवस्थितपणे व जो 40 वर्षा अगोदर जत्रा होत होता त्याच परंपरेनुसार त्याच पद्धतीने यंदाही वर्षी ताट्या लवकरात लवकर आणण्यास त्यांना यश आलेला आहे।